रात्रीचा शिल्लक राहिलेल्या भातापासून टेस्टी अशी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवलेली आहे. कटलेट बनवलेले आहेत, बॉल बनवलेले आहेत, दोन प्रकारचे वेगवेगळं बनवलेलं आहे. तर कशी बनवलेली आहे कशी नाही पुढं पूर्ण व्हिडिओ वॉच करा. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. हे आहे रात्रीचा शिल्लक राहिलेला भात एवढा होता आणि टाकून असं पण देऊ वाटत नव्हता आणि आम्ही नेहमी असं फ्राय करून करते मी खिचडी बनवल्यासारखी फोडणी देऊन, पण ह्यावेळेस म्हणलं काहीतरी वेगळं बनवू चला. तर हे भात आहे मी अगोदर हाताने हे करून घेतलेलं आहे, म्हणून मध्ये वगैरे काही टाकलेलं नाही. तर हे सामान घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, जिरे, कोथिंबीर आणि ही एक मोठा असा बटाटा किसून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे किस, आणि ही बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता हे पूर्ण आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा टाकून घेतलेला आहे, एकदम कोरडा केलेला आहे बटाटा, पाणी काढलेलं आहे पिळून पूर्ण, आणि कुठलाही पाण्याचा एकही थेंब न वापरता हे पूर्ण पीठ मळलेलं आहे. नंतर बेसन टाकून मळलेलं आहे. हे पहा असा गोळा तयार झालेला आहे आणि ह्याचे छोटे छोटे आपल्याला बॉल बनवायचे आहेत. आणि त्यासाठी हे पहा असा बॉल बनवून घेतलेला आहे. आणि त्यासाठी रवा घेतलेला आहे, मी घरचाच रवा आहे, घरच्या गव्हाचा. आणि जे की मी शेवया बनवण्यासाठी मी हे केलेलं, त्यातून थोडासा रवा मी घरी ठेवलेला आहे. कसा लागतो घरच्या गव्हाचा रवा म्हणून मी ठेवलेला. त्यामध्येच आता हे गोळे आहेत ना बॉल, त्याला पूर्ण लावून घेते रवा छान असं. आणि तुमच्याकडं ब्रेड असतील तर ब्रेडचं पण मिक्सरमध्ये हे बनवून लावू शकता, पण माझ्याकडे काय नव्हतं तर रवा होता म्हणलं घरीच, तर ते केलं मी. ते जुगाड केलेलं आहे रव्याचं. आणि हे पहा गोल गोल करून दाखवते मी तुम्हाला, तळून पण दाखवते पहिलं. हे पहा छोटे छोटे असे बॉल बनवायचे किंवा कटलेट पण बनवू शकता. नंतर मी कटलेट पण असे पातळ असे थापून हातावरच ते पण बनवलेले, दोन प्रकारचं बनवलेलं आहे. वेगवेगळं बनवलं ना मुलं आवडीनं खातात मग असे काही तसे काही बनवलेले. तर हे पहा पहिल्यांदा मी असे बनवलेले आहेत आणि खूप छान असं तयार होते गोल. थोडं हाताला चिटकतात, तेल लावू शकता, पण मी तेल लावलेलं नाही हाताला, असेच बनवते. हे पहा बनवलेले आहे. आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे तेल. आता नंतर टाकून घेते थोडंसे, मी तुम्हाला दाखवते फुटतात का वगैरे. मला असं वाटत होतं फुटतील, पण नाही, फुटलेले नव्हते, एकही फुटलेला नव्हता. हे पहा टाकून घेते तेलामध्ये. तेल छान गरम झालेलं आहे. खालची बाजू ही थोडीशी ब्राऊन होईपर्यंत मी हे करणार नाही, पलटणार नाही आता याला. तर खालची खूप छान तळल्यानंतर पलटायचं. हे पहा छान असे तळतात आणि खूप छान चवीला तर एकदम एकच नंबर लागत होते. खूपच छान, मुलांना तर भरपूर आवडले, खूप छान झाले म्हणत होते. हे पहा आता खालची बाजू ही थोडीशी ब्राऊन झालेली आहे, पलटून घेते मी अशी. आणि ही मी रेसिपी पहिल्यांदाच केलेली आहे, पहिल्यांदाच बनवलेली, डोकं चोरलेलं मनानंच बनवलेली आहे. म्हणलं चला तर काय होतं आहे त्यापासून वेगवेगळा पदार्थ काय होते ते पाहू म्हणलं, आणि चव कशी लागते ते. मग केलं तर काय छान झालं होतं. थोडे थोडे ब्राऊन होत आहे. पूर्ण ब्राऊन झालेले आहेत, काढून घेते. रवा आहे तो राहिलेला आहे तेलामध्ये, मोठा मोठा रवा होता ना त्यामुळं कढईमध्ये राहिलेला आहे रवा. तर हे छान असे झालेले, कुठेही फुटलेले नाहीत. आणि हे पूर्ण बघा फायनली पूर्ण राहिलेल्या पिठाचंही बनवून तळून घेतलेलं आहे. आणि नंतर ही मी असे कटलेट बनवलेले आहेत हातावर हे करून थापून. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा प्लीज प्लीज सर्वांनी, आणि छानशी कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
तर हे पहा, बॉल आणि कटलेट असे दोन वेगवेगळे बनवलेले, एकदम वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे झाले होते आणि बिलकुल तेलही पिलेले नाहीत. आपण सोडा इनो कसलाही वापर केलेला नाही आहे. यात तेलकट अजिबात झालेले नव्हते. मग आवडला का व्हिडिओ तुम्हाला सर्वांना? आणि तुम्ही पण कसे काय बनवता राहिलेल्या भातापासून शेळ्या, नक्की कमेंट करून सांगा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय.